गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार सर्वांना. आज आपण 18व्या अध्यायाच्या 1676व्या ओवीपासून पुढे सुरू करणार आहे. बघू आपण किती दूर जाऊ शकते. लेट मी शेअर द स्क्रीन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नोहे हे श्लोकश्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची. अथवा ही श्लोकांची पंक्ती नव्हे तर अचिंत्य जे ब्रह्म ते चित्ताला देणारा चिंतामणी आहे. अथवा निर्विकल्प ब्रह्माला देणारी श्लोक ही कल्पतरूंची झाडे लावलेली आहेत. गीता म्हणजे श्लोकांची पंक्ती नव्हे, म्हणजे हे 700 श्लोक म्हणजे श्लोक नव्हेत, पण अचिंत्य जे ब्रह्म, ब्रह्म ज्याचं चिंतन करता नाही येऊ शकत. आपल्या स्वरूपाचं आपण चिंतन नाही करू शकत. ते जे ब्रह्म आहे ते चित्ताला देणारा चिंतामणी आहे. आपण मागच्या वेळेस पण बघितलं होतं बघा की वेदांना सुद्धा जे सांगता आलं नाही. वेदांना काय सांगता आलं नाही? माझा जो शुद्ध चैतन्याचा अनुभव आहे तो वेदांना सांगता नाही येऊ शकत. दुसरी एक गोष्ट जी वेदांनी सांगितली नव्हती, वेदांना सांगता येऊ शकत नाही अशी नाही, पण वेदांनी सांगितलेली नव्हती. कुठली सांगितलेली नव्हती? विश्वरूप दर्शन. विश्वरूप दर्शनाचा जो अनुभव अर्जुनाला आला, संजयला आला, किंवा जे विश्वरूप दर्शन त्यांना दिसलं दोघांनाही, ते विश्वरूप दर्शन कदाचित वेदांमध्ये नाही आहे याच्या आधी. पण आपण असंही नाही म्हणू शकत. आपण थोडक्यात पुरुष सूक्तात बघतो ना की सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद. हं? अशा प्रकारचं पुरुष सूक्त आहे ना आपले ते. तर काय नाही सांगता येत वेदांना, किंवा वेदांनी काय सांगितलेलं नाहीये. तर जे सांगितलेलं नाहीये किंवा जे सांगता येऊ शकत नाही ते म्हणजे काय की आपलं खरं स्वरूप. त्याच्याकडे अंगुली निर्देश करता येऊ शकतो. अंगुली निर्देश म्हणजे बोट दाखवता येऊ शकतो असं मराठी. तर अंगुली निर्देश करता येऊ शकतो. कसा करता येऊ शकतो की ब्रह्म म्हणजे हे नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, ते नाही, मग काय आहे? हे सगळं नाकारल्यानंतर जे उरेल ते ब्रह्म आहे. तर त्याचं वर्णन नाही करता येऊ शकत. का? कारण की ते मीच आहे स्वतः. मी जो अनुभव करता त्याला अनुभव होत असलेलं जग दिसत असतं वेगळं म्हणून, त्याचा अनुभव येत असतो. परंतु जो अनुभव करताय त्याचा अनुभव त्याला स्वतःला वेगळेपणाने नाही येऊ शकत. त्याचा अनुभव त्याला अद्वैतानीच येऊ शकतो. तर त्याचं वर्णन नाही करता येऊ शकत, पण त्याच्याकडे बोट दाखवता येऊ शकतं की ह्या दिशेने गेलो ना की मग आपल्याला ते दिसेल. कसं आहे? सो ब्रह्म ते चित्ताला देणारा चिंतामणी आहे, अथवा निर्विकल्प ब्रह्माला देणारी श्लोक ही कल्पतरूंची झाडे लावलेली आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे बघा, हे एक झाड आहे, त्याच्या पलीकडे दुसरं झाड आहे. या झाडांच्या पंक्तीनी, या झाडांच्या ओळीनी समजा समजा आपण गेलो तर सगळ्यात शेवटी आपल्याला ब्रह्म दिसेल. अशा प्रकारची ही श्लोकांची झाडं लावलेली आहेत. तर आपण या श्लोकांचा अभ्यास केला तर आपल्याला सरतेशेवटी आपण कोण आहोत याचा बोध व्हायला पाहिजे. परंतु तो तो बोध जो आहे ना तो शब्दांमध्ये वर्णन करता येण्यासारखा नाही. शब्दांमध्ये वर्णन करता येण्यासारखा पण नाही आणि करून सांगण्यासारखा पण नाही. असं आहे. ऐसी आशा ते 7 श्लोका परी आगळा येक येका आता कोण वेगळी का वाना वा पहा. असे 700 श्लोक आहेत, परंतु एकापेक्षा एक वरचढ आहेत. आता कोणाची निवड करून वेगळं वर्णन करावं?
तान्ही आणि पारठी या कामधेनु ते दिठी सुनी जैसिया गोठी किजती ना. दिव्याला आधीचा आणि मागचा भेद कसला? सूर्याला धाकटा आणि वडील हा भेद कसला? अमृताच्या अमृताला खोल आणि उथळ हा भेद कसला? सगळंच्या सगळं अमृतच आहे. तो खोल असला तरी अमृतच आहे आणि उथळ असला तरी अमृतच आहे. हं? दीपा आगिलो मागिलो सूर्यू धाकुटा वडिलो अमृत सिंधू खोलू उथळू काय असा. ह्याचा अर्थ आपण आता ह्याच्या आधी बघितला. त्यांनी पुन्हा ते उलट पुलट केलंय. ही तान्ही आहे अथवा पारठी म्हणजे वयस्कर आहे. ह्या गोष्टी कामधेनूच्या दृष्टीने पाहिले तर जशा करता येत नाहीत. म्हणजे हा जो श्लोक आहे ना, ही ओवी सॉरी, तान्ही आणि पारठी या कामधेनू ते दिठी सोनी जैशिया गोठी किजती ना, याचा अर्थ ह्या इथे दिलाय. ही तान्ही आहे किंवा पारठी म्हणजे वयस्कर आहे. या गोष्टी कामधेनूच्या दृष्टीने पाहिलं तर जशा करता येत नाहीत. तसंच दीपा आगिलो मागिलो म्हणजे दिव्याला आधीचा आणि मागचा भेद कसला, सूर्याला धाकटा आणि वडील हा भेद कसला, अमृताच्या समुद्राला खोल किंवा उथळ हा भेद कसला. तैसे पहिले सरते उत श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी पारिजाते आहाती काही. त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकात हे पहिलं म्हणजे हे उत्तम आणि हे शेवटलं म्हणजे हे कमी योग्यतेचं असे प्रकार आहेत असं म्हणू नये. पारिजातकाच्या फुलात जुनी नवी हे भेद आहेत काय? सगळे सारखेच आहेत. त्याप्रमाणे गीतेचे श्लोक सुद्धा सगळेच त्याच योग्यतेचे आहेत. आणि श्लोका पाडू नाही हे कीर समर्थो काही येथ वाच्य वाचकही भागू न धरी. ह्या श्लोकांमध्ये कमी योग्यतेचा आणि अधिक योग्यतेचा असा भेद नाही. असं खरोखर काय समर्थन करू? या गीतेत वाच्य आणि वाचक हीही निवड होत नाही. म्हणजे वाचणारा किंवा वाचलं गेलेलं आणि हा वाचणारा ह्याच्यामध्ये सुद्धा निवड होत नाही. शेवटी काय होतं की वाचणारा आणि वाचलं गेलेलं ह्या गोष्टी सुद्धा एकच होतात. जे ये शास्त्री येको श्रीकृष्णाची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोकू भलताही. कारण की या गीताशास्त्रात एक श्रीकृष्णच वाच्य आणि वाचक आहेत हे प्रसिद्ध आहे आणि वाटेल त्या मनुष्यालाही हे माहिती आहे. तुम्हाला आठवतं का की भगवंतानी आपल्या सगळ्या विभूती जेव्हा सांगितल्या होत्या, कुठल्या अध्यायात सांगितल्या होत्या? मला असं वाटतं 10व्यात सांगितल्या होत्या ना, की वीरांमध्ये श्रेष्ठ जो वीर आहे तो अर्जुन म्हणजे मीच आहे. म्हणजे काय झालं की श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतोय असं नाहीच आहे. श्रीकृष्णच गीता सांगतोय आणि श्रीकृष्णच गीता ऐकतो पण आहे. श्रीकृष्णच गीता वाचतो पण आहे आणि श्रीकृष्णच गीता ऐकतो पण आहे. वाचतोय म्हणण्यापेक्षा म्हणजे सांगतोय, बोलतोय. म्हणायला ते द्वैत आहे, परंतु खरं अद्वैतच आहे. इथे सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की दादा चिंतन करतायत आणि तुम्ही ते चिंतन ऐकता आहात. पण माझ्या मनात तर तुम्ही ऐकता आहात हा भाव नाहीये किंवा तुम्ही ऐकता आहात हे मला कळणार पण नाही. मला काय कळतंय? मला हे कळतंय की मीच बोलतोय आणि मीच ऐकतोय. कारण की माझं जे बोलणं आहे, माझे जे शब्द आहेत, माझा जो आवाज आहे, तो सगळं मलाच ऐकू येतोय ना. याचा अर्थ काय आहे की आपण नेहमी अद्वैताच्याच अनुभवामध्ये असतो. त्याच्यामध्ये द्वैत आहे असा आपल्याला भास होतो आणि जो द्वैताचा भास होतो, तो भास खरा आहे असं आपल्याला वाटतं. तर तो भास आहे किंवा तो खरा वाटतो आहे याच्यामध्ये काही समस्या नाही. आपण आरशात आपलं समजा प्रतिबिंब बघितलं, तर ह्याच्यात समस्या काय आहे? जर दिसलं प्रतिबिंब, तर आपण ते जर बरोबर नसेल, तर आपण मेकअप करू चेहऱ्यावर. आता मी अंघोळ करून आलो. आहे ना? तर प्रतिबिंब हे प्रतिबिंब आहे हे कळलं, की झालं. मग त्याचा भास होऊ दे ना. काय काय फरक पडतो मग? भास होत राहील. पण ते प्रतिबिंब हे कळलं मला. त्यामुळे काय झालं, की ठीक आहे. यू एन्जॉय द प्रतिबिंब. यू एन्जॉय द एक्सपिरियन्स व्हाईल इट लास्ट्स. जागेपणी हा जो चांगला सगळा अनुभव येतोय, त्याचा आनंद घ्या. हा टिकणार नाहीये पण. का? कारण की झोप येईल. आता काल रात्री माझी झोप बरोबर नाही झाली कुठल्या कारणाने. लवकर झोप लागली नाही. 12च्या नंतर झोप लागली. सकाळी 5:30 वाजता जाग आली. ठीक आहे.
त्याच्यानंतर मग आसनं झाल्यानंतर जेव्हा शवासन केलं तेव्हा शवासन खूपच चांगलं लागलं. चांगलं तासभर शवासन झालं. असंही होतं. म्हणजे काय झालं, की प्रकृती तुम्हाला झोपेतून जागं पण करेल आणि बरोबर पूर्ण झोप झाली नसेल, तर जागा असताना जर तुम्ही शवासन करायला घेतलं, तर तुम्हाला पुन्हा झोपवून देईल ती. असंही होईल ना. आपण कायमचे जागे पण नाही राहू शकत, कायमचे झोपू पण नाही शकत. परंतु या जागृत अवस्थेमध्ये किंवा झोपेमध्ये मला स्वप्न पण पडली होती ना. आज सकाळी जेव्हा आम्ही पहिल्यांदा उठलो ना 5:00-5:30 ला तेव्हा मला स्वप्न पडत होती. कुठली स्वप्न पडत होती मला आता आठवत नाही. परंतु स्वप्न पडत होती हे मला माहिती आहे. मला माहिती आहे की मी आत्ता जागा आहे. मला माहिती आहे की मी मगाशी झोपलो होतो. मला माहिती आहे की मला स्वप्न पडत होती. तर हा जो आहे माहिती असणारा साक्षी या तिन्ही अवस्थांचा, तो मी आहे. आपल्याला असं वाटतं की जागा झालेला जो मी आहे, तोच मी खरा आहे. आणि काल जो जागा झालेला होता, तोच आजही जागा झालेला आहे. कालचा जो जागृत पुरुष होता, तो आणि आजचा जागृत पुरुष हे दोन वेगळे आहेत, नाही का? प्रत्येक क्षणीचा जागृत पुरुष वेगळा आहे. प्रत्येक क्षणी तो बदलतोय. परंतु जो खरा मी आहे, तो कुठे बदलतोय? तो जसा आहे तसाच आहे. मला जेव्हापासून माहिती आहे, तेव्हापासूनच तसंच आहे. त्याच्यामध्ये काही बदल नाही घडलेला आहे. ते सत्य आहे. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते येतात जातात, येतात जातात. जाऊ दे त्यांना, काही फरक नाही पडत. येथे अर्थे तेची पाठे, जोडे येवढे नि धटे, वाच्यवाचक एकवटे, साधिते शास्त्र. गीतेच्या अर्थापासून जे फळ प्राप्त होतं, तेच गीतेच्या पाठानेही मिळतं. जसं गीतेचं अर्थज्ञान आणि पठण हे फलदृष्ट्या सारखेच आहेत, तसंच गीताशास्त्र हे वाच्य आणि वाचक यांचं ऐक्य साधणारा आहे. म्हणजे गीताशास्त्रात वाच्य आणि वाचक एक श्रीकृष्ण परमात्माच आहे असं दाखवलं आहे. आता इथे बघा की किती आनंददायक गोष्ट आपल्याला भगवंत सांगतात किंवा ज्ञानेश्वर सांगतात, की गीतेच्या अर्थ समजण्यामुळे जो लाभ होईल, तोच लाभ गीता ऐकल्यामुळे सुद्धा होईल. थँक यू श्रीकृष्ण. थँक यू ज्ञानदेव महाराज. मला गीतेचा अर्थ समजण्याची काहीच गरज नाही आता. किती चांगलं झालं ना. मी आत्तापर्यंत तुम्हाला काय सांगत होतो, की समजा नुसती गीता वाचली आपण किंवा गीता पाठ करायला शिकलो, गीतेचे सगळे श्लोक पाठ झाले, आपण व्यवस्थित म्हणू शकलो स्नेहाताईंसारखे, तर त्यांनी द्रव्य गुण जो असतो त्याचा आपल्याला लाभ होऊ शकतो. म्हणजे काय की गीतेचे श्लोक जर आपण व्यवस्थित उच्चारण करून म्हटले, तर आपली वाणी शुद्ध होते आणि त्या मंत्रांचा आपल्या शरीरावर जो काही चांगला परिणाम होणार असतो तो होतो. परंतु जोपर्यंत अर्थ कळत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही, असं मला आत्तापर्यंत वाटत होतं. ज्ञानदेव महाराजांनी माझे डोळे उघडले, की गीतेचा अर्थ जरी नाही कळला, तरी सुद्धा गीता नुसती ऐकली, तरी सुद्धा लाभ होतो. गीतेचा अर्थ नाही कळला आणि नुसती आपण गीता ऐकली, तरी सुद्धा आपल्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते, असं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणोनी मज काही समर्थनी आता विषय नाही, गीता जाणा आहे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. म्हणून मला आता समर्थन करण्यास विषय राहिला नाही. गीता ही प्रभूची शब्दमय सुशोभित मूर्ती आहे असं समजा. म्हणजे गीता म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचं शब्द रूप म्हणजे गीता. शास्त्र वाचे अर्थे फळे, मग आपण मावळे, तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मची. इतर शास्त्र आपल्या विषयांचे अर्थ ज्ञानरूपी फल देऊन आपण नाहीचं होतं, तसं हे गीताशास्त्र नाही, तर हे सगळं परब्रह्म आहे. म्हणजे कसं आहे की दुसरं एखादं पुस्तक आपण वाचलं, त्या पुस्तकातलं आपल्याला सगळं कळलं, तर त्यानंतर ते पुस्तक आपल्याजवळ नसलं तरी चालू शकतं. आपण समजा एखादं रेसिपी बुक वाचलं, पाकक्रियेचं पुस्तक म्हणजे रेसिपी बुक. कुठला पदार्थ कसा तयार करावा त्याच्यासाठी पुस्तक असतं ना. मागे मला जे नाव आठवत नव्हतं, ते नाव म्हणजे तरला दलाल नावाची एक बाई होती.
आमच्या लहानपणी त्या तरला दलालची पुस्तकं माझ्या काही बहिणी वाचायच्या आणि त्यातनं काय काय पदार्थ तयार करायचे. ते पदार्थ तयार करायला जमल्यानंतर जमायला लागल्यानंतर मग त्या पुस्तकाची गरज नाहीये. गीता हे पुस्तक असं आहे की ते वाचल्यानंतर ते समजल्यानंतर ते पुस्तक म्हणजे तुम्हीच व्हाल. म्हणजे तुम्हाला काय कळेल की ह्या पुस्तकामध्ये माझंच वर्णन आहे. माझंच म्हणजे माझ्या खऱ्या स्वरूपाचं. ते खरं स्वरूप काय आहे ते मला कळेल गीता वाचल्यानंतर. भगवंत सांगतायत की तुम्हाला अर्थ जरी नाही कळला तरी नुसतं ऐकून सुद्धा तुम्हाला पुष्कळ फायदा होईल. तर ज्या लोकांनी आतापर्यंतचे सगळे 700 श्लोक ऐकले, आल टेक इट बॅक. आपण पहिला अध्याय जेव्हा केला होता ना, तेव्हा पहिल्या अध्यायातले सगळे श्लोक नव्हते केले आपण, बरं का? पहिलं 1 तासाचं जेव्हा चिंतन झालं होतं, तेव्हा मला असं वाटलं होतं की आपण एक-एक अध्याय एकेका सत्रामध्ये संपवू. म्हणजे काय की 18 असे सेशन्स होतील. जसं आत्ता होतंय ना, तसे 18 होतील आणि त्यानंतर वर्ग संपेल. आपण केव्हा सुरू केलं होतं माहिती आहे का? मी आत्ता जस्ट काल बघितलं तर 17 एप्रिल 2021 ला सुरू केलं होतं. हे चिंतन सत्र. 4.5 वर्ष झाली. कॅन यू बिलीव्ह? बघता-बघता. आणि ह्या 4.5 वर्षात आपण अजूनही ज्ञानेश्वरीच्या शेवटाला नाही पोहोचलेलो आहे. आजही पोहोचू असं मला वाटत नाही. आणि घाई कशाला करायची आपल्याला? ज्ञानेश्वरांची इच्छा असेल तेव्हा त्याचं समापन होईल. आपल्याला काही घाई नाही. आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. विल ट्राय टू अंडरस्टँड धिस प्रॉपरली. तर हे सगळं परब्रह्म आहे. म्हणजे गीता जर आपल्याला खरंच कळली, गीतेवर जर आपली श्रद्धा असली, की हां, हे भगवंताचेच बोल आहेत. भगवंतानी स्वतः म्हटलेत आणि हे भगवंताचं अक्षर ब्रह्मरूप आहे. कैसा विश्वाची या कृपा, करुणी महानंद सोपा, अर्जुन व्याजे रूपा आणिला देवे. देवांनी विश्वाच्या करुणेने ब्रह्मानंद सोपा करून अर्जुनाच्या निमित्ताने कसा प्रकट केला आहे. ब्रह्मानंद सोपा करून अर्जुनाच्या निमित्ताने कसा प्रकट केला. चकोराचेनी निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निवविली कळावते चंद्रे जेवी. ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने कलांनी युक्त असलेल्या चंद्राने तापलेले तिन्ही लोक शांत केले. चंद्र फक्त चकोरासाठी नाही उगवला, चंद्राने सगळ्यांना शांत केलं. का गौतमाचे निमिषे कळी काळ ज्वरितोद्देशे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला. अथवा कळीकाल रूपी तापाने तप्त झालेल्यांची पीडा नाहीशी करण्याच्या हेतूने शंकरांनी गौतमाच्या निमित्ताने गंगेचा ओघ खाली सोडून दिला. गौतमाच्या निमित्ताने म्हणजे काय की गौतमाला पाहिजे होतं म्हणून शंकरांनी गीता सोड आपल्या शंकरांनी गंगा सोडली, परंतु ती गंगा आपल्या सगळ्यांनाच उपयोगाची आहे, है ना? मला सांगा की गौतम म्हणजे भगीरथ मुनींचं दुसरं नाव होतं का? असं असावं कदाचित, मला माहित नाही. गौतम आणि भगीरथ या दोन व्यक्ती एकच असाव्या किंवा एकाच व्यक्तीची दोन नावं असावीत. गौतमासाठी जर शंकरांनी गीता गीता नाही, गीताच येते माझ्या तोंडामध्ये. गीता ही अर्जुनासाठी भगवंतानी सोडली. अर्जुन हे निमित्त झाला आणि आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ झाला. त्याचप्रमाणे गौतम हे निमित्त झाला आणि सगळ्यांना गंगेचा लाभ झाला. शंकरांनी गंगा सोडली. तैसे गीतेचे हे दुभते वत्स करुनी पार्थाते तुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. त्याप्रमाणे अर्जुनाला वासरू बनवून श्रीकृष्ण रूपी गायीने हे गीतेचं दुभत जगाला पुरेल एवढं दिलंय. येथे जीवे जरी नहाल तरी हेची कीर हो आल ना तरी पाठमिशे तिंबाल जिभची जरी. या गीतारूपी गंगेत जर तुम्ही जीवाने म्हणजे अंतःकरणाने स्नान कराल, म्हणजे या गीतेच्या अर्थाचा जर तुम्ही मनाने चांगला विचार कराल, तर हेच गीतारूपी ब्रह्मच तुम्ही व्हाल. अथवा पाठाच्या रूपाने जर नुसती जीभच ओली कराल, तरी लोह एके अंशे झगटलिया परिसे येरी कडी अपैसे सुवर्ण होय. तरी परिसाने लोखंडाच्या इतर सर्व भागाचं जसं आपोआप सोनं होतं, तसंच तैसी पाठाची ते वाटी श्लोकपाद लावा न जव ओठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. त्याप्रमाणे पाठरूपी वाटीने गीतेचे श्लोक मुखाला लावताना लावता तोच ब्रह्मतेची पुष्टी अंगाला येईल. म्हणजे तुम्ही नुसते श्लोक म्हटले तोंडाने तरी सुद्धा तुम्हाला ती पुष्टी मिळेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ना येणेसी मुखवाकडे
करुणी ठाकाला कानवडे, तरी कानीही घेता पडे त्याची लेख. आता समजा तोंडाने तुम्हाला बोलता नाही आलं, गीतेकडे कंटाळ्याने तोंड वाकडं करून एका अंगाला पडून राहाल तरी सुद्धा कानाने गीता ऐकली, कानाने गीता घेतली म्हणजे ऐकली असता तोच हिशोब होतो, म्हणजे तीच फलप्राप्ती होते. म्हणजे तुम्ही गीता समजून घ्या किंवा वाचा किंवा ऐका, सगळ्यांनी तोच लाभ होऊ शकतो. तर समजा आपल्याला गीता समजली, समजा आपण गीता वाचली, आणि समजा आपण गीता ऐकली, या तिन्ही गोष्टी केल्या, मग काय होईल? विचार करा. ट्रिपल बोनस. जे हे श्रवणे पाठे अर्थे, गीता निधी मोक्षार होते, जैसा समर्थू दाता कोणा ते नास्ती न म्हणे. कारण की ज्याप्रमाणे समर्थ दाता कोणाला नाही असं म्हणत नाही, त्याप्रमाणे गीताही आपल्या ऐकण्याने, पठणाने अथवा अर्थज्ञानाने मोक्षापेक्षा कमी काही देत नाही. सगळ्यांना तोच लाभ होतो. म्हणून जाणतया सवा, गीताची येकी सेवा, काय कराल आघवा शास्त्री येरी. म्हणून शहाण्या मनुष्याच्या समागमाने एक गीतेचं सेवन करावं. इतर सर्व शास्त्रे घेऊन काय करायचंय? तर आता आपण गीतेचा एक पाठ केला, म्हणजे गीतेचं एक आवर्तन केलं, मराठीमध्ये आपण शिकलो, मराठीमध्ये गीतेचा अर्थ बघायचा प्रयत्न केला. तर ह्याच्यानंतर मला कोणीतरी सजेस्ट केलं होतं की तुम्ही आता दुसरं काहीतरी पुस्तक घ्या. आता हे मी तेव्हा वाचलं नव्हतं, ही ओवी वाचली नव्हती. गीता जर एकच शास्त्र व्यवस्थित कळलं तर इतर काही शास्त्रांची काय गरज आहे? तर गीता आपण एकदा वाचली, मराठीमध्ये त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला. आता ही गीता आपण पुन्हा वाचू आणि हिंदीमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करू. काय फरक पडतो? गीतेचं जर आवर्तन आपण केलं, गीतेचं आपण अनेक वेळा आवर्तन केलं तर काय फरक पडेल? पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीची उजळणी होईल. काहीच हरकत नाही. आता आपण मराठीत शिकलो, नंतर हिंदीत पुन्हा शिकू. नंतर जर भगवंताची इच्छा असेल तर आपण इंग्रजीत पुन्हा शिकू. फरक काय पडतो? गीता शिकत राहिलं तरी पुरे. बाकी आपल्याला काही शिकायची गरज नाही. आणि कृष्णार्जुनी मोकळी, गोठी चावळली जे निराळी, ते श्रीव्यासे केली करतळी, घेवो ये ऐसी. आणि श्रीकृष्णार्जुन हे धागा न लागेल इतकी कठीण जी मोकळी कथा बोलले, ती व्यासांनी वाटेल त्याला तळहातावर घेता येईल इतकी सोपी केली. म्हणजे बघा की ब्रह्मज्ञान जे आहे किंवा उपनिषदांचं जे ज्ञान आहे ते सगळं शब्दबद्ध करणं किती कठीण आहे. 700 श्लोकांमध्ये सगळ्या उपनिषदांचं ज्ञान, उपनिषदांचं सार आपल्याला व्यासदेवांनी तळहातावर आणून दिलं. आता ते जर आपण नाही वाचलं किंवा ते जर आपण नाही ऐकलं किंवा ते जर आपण समजून नाही घेतलं, तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहे. है ना? बाळका ते वरसे, मायेजे जेवो बैसे, तै तया ठाकती तैसे घास करी. आई जेव्हा मुलाला प्रेमाने जेवू घालायला बसते, तेव्हा त्या मुलाला घेता येतील इतकेच घास जसे करते. आता ह्याचा अनुभव आम्ही घेतोय ना, त्या छोट्या बाळाला आम्ही या विकेंडला सांभाळलं आणि त्याला एक एक घास, ते थोडं थोडं असं सिरियल त्याचा आम्ही घरी बनवतो. जे तांदूळ झाले, मुगाची डाळ झाली किंवा नाचणीचं पीठ वगैरे, हे सगळं म्हणजे घरीच तयार केलं ते पीठ बरं का. म्हणजे हे सगळे त्याचे दाणे आणले, म्हणजे तांदूळ पहिले भिजवले, वाळवले, मग ते भाजले. मुगाची डाळ भिजवली, वाळवली, मग भाजली. तसंच जे नाचणीचे दाणे होते, ते आणले, ते भिजवले, ते वाळवले आणि ते भाजले. आणि हे सगळं करून मग त्याला ग्राइंड केलं. त्याचा रवासारखा केला. राईट? तिन्ही गोष्टींचा. आणि मग ते पाण्यात उकळून ते सीरियल त्या छोट्या बाळाला छोटे-छोटे चमच्याने द्यायचं. आता मोठं जर भांडं असेल तर आपल्याकडे मोठा चमचा आपण वापरू स्वतःसाठी. पण छोट्या बाळाला तर छोट्या चमच्याने द्यायला पाहिजे ना. तर ज्ञानी लोक जे असतील त्यांना, आपल्यामधले, त्यांना उपनिषद वापरून वगैरे, वाचून वगैरे सुद्धा कळेल सगळं. उपनिषद वापरून म्हणजे उपनिषदांचा वापर करून नाही, उपनिषद वाचून. परंतु आपल्यासारखे जे, म्हणजे माझ्यासारखे जे लहान बाळ आहेत, त्यांच्यासाठी मग व्यासदेवांनी गीता आणली. म्हणजे काय की छोट्या-छोट्या चमच्यातनं छोटे-छोटे घास दिले, जे आपल्याला आपल्या तोंडात घेता येतील आणि मग जे आपल्याला चावून खाता येतील. अशा प्रकारे
जे उपनिषदांचं ज्ञान होतं ते सगळं व्यासदेवांनी आपल्याला छोटे छोटे घास करून भरवलं. असं झालं. हं? का अफाटा समीरणा आपैतेपण शहाणा केले जैसे विंजणा निर्मून या, अथवा ज्याप्रमाणे शहाण्या माणसांनी पंखा बनवून अफाट वाऱ्याला वाटेल तेव्हा घेता यावा असा आपल्या स्वाधीन केला. पंखा जो असतो ना, त्या पंख्याचं तंत्रज्ञान विकसित करून आधीच्या काळी कुठला पंखा होता माहिती आहे का? डिड यू नो व्हॉट द टेक्नॉलॉजी वॉज अर्लियर? पंख्याची जी आधीच्या काळामध्ये होती ना टेक्नॉलॉजी, ती अशी होती की समजा हे पंख्याचं हे पात आहे बरं का. असा हा पंखा याला दोरबीर लावून असा वरती वरती टांगायचा. हं? भिंतीवर, छतावर. आणि त्या असं समजा हा पंखा आहे. हं? तर या पंख्याला खालच्या बाजूला ह्याच्या खालच्या बाजूला दोर लावायचे. हं? तो पंखा वरती छतावर समहाऊ बांधायचा, राईट, किंवा त्याला अडकवून ठेवायचा. आणि त्याच्या खालच्या टोकाला दोर बांधायचे दोनकडे, किंवा दोन किंवा तीन वॉटेवर. ते दोर एका पुलीवरनं, गोल चाकावरनं त्या खोलीच्या बाहेर, आणि मग बाहेर दोन माणसांना उभं करायचं. आणि ती दोन माणसं ते दोर ओढतात. म्हणजे काय होतं की हा जो पंखा असतो ना, तो असा असा फिरतो. म्हणजे मग ते वारं जे असतं खोलीतलं ते फिरतं. अशा प्रकारे आधीच्या काळी महालांमध्ये पंखे असायचे. हे त्याचं जुनं तंत्रज्ञान. नंतर मग विजेचा शोध जेव्हा लागला, तेव्हा असं लक्षात आलं की वीज समजा त्या पंख्याच्या यंत्रणेमधनं गेली तर तो पंखा फिरतो. आणि मग त्या फिरणाऱ्या पंख्याला समजा आपण अशा प्रकारच्या पाती लावल्या की मग ती हवा सगळी फिरेल. तर हे तंत्रज्ञान आपण आत्ता वापरतोय सध्या. तर ज्या शहाण्या माणसांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं, त्यांनी आपल्यावर काय उपकार केले? की वारा जो आहे तो आपल्याला पाहिजे तेव्हा घेता यावा ह्याच्यासाठी उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे वेदांचं जे सगळं ज्ञान आहे ते आपल्याला पाहिजे तेव्हा उपलब्ध असावं म्हणून 700 श्लोकांमध्ये व्यासदेवांनी आपल्यासाठी तयार करून दिलं आपल्याला. प्रोसेस्ड, सहज खाता येईल असं अन्न, बेबी फूड. तैसे शब्दे जे न लभे ते घडून या अनुष्टभे, स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. तसं शब्दांनी जे प्राप्त होत नाही ते अनुष्टुप छंदात बसवून, म्हणजे काय की 8 8 8 8 ते 32 मात्रांचे श्लोक स्त्री शूद्रादिकांच्या समजुतीला उतरेल असं श्री व्यासांनी केलं. स्त्री शूद्रादिकांच्या समजुतीला, आता इथे द वे इट इज रिटन असं वाटू शकतं की स्त्री आणि शूद्र हे म्हणजे सगळ्यात खालच्या पातळीवरचे. तुम्हाला मागच्या वेळेस मी समजावून सांगितलं होतं की स्त्री या शब्दाचा अर्थ म्हणजे जो त्रिगुणांमध्ये अडकलेला आहे तो. एनीबडी हू थिंक्स प्रकृती इज रिअल इज स्त्री. 3 गुणांमध्ये अडकलेली व्यक्ती म्हणजे स्त्री आहे. आणि शूद्र अशी व्यक्ती आहे की जिला हे जे मटेरियल वर्ल्ड आहे, म्हणजे जड जगत, ते खरं वाटतं, किंवा ह्याच्यामध्येच सुख आहे असं वाटतं. वस्तूंमध्ये आनंद आहे असं वाटणारी, जड वस्तूंमध्ये आनंद आहे असं वाटणारी जी व्यक्ती आहे ती शूद्र आहे. आपण सगळे शूद्र असतो. आता हे लहान बाळ आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे मला हे कळतं की त्याला कुठलीही वस्तू दिसली की ती वस्तू धरतो आणि ती तोंडात घालतो. अशी त्याची इच्छा असते. म्हणजे त्याला त्याच्या हाताला वस्तू लागू देत नाही आपण, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु त्याला वस्तूंचं महाआकर्षण असतं. तर जन्मतः आपण सगळे शूद्र असतो. बाहेरचं जग खरं वाटतं. त्यातल्या वस्तू खऱ्या असं वाटतं. त्या वस्तूंचा आपल्या इंद्रियांनी आपण संपर्क करावा असं वाटतं. पहिलं इंद्रिय म्हणजे हे जीभ. सगळ्या गोष्टींना तोंडात घालून तो चव बघायचा प्रयत्न करतो. आहे ना? तर आपल्याला काय वाटतं, की हे जग सगळं खरं आहे आणि त्या जगाचा अनुभव आपण घ्यायला पाहिजे. अशी मनस्थिती असलेली प्रत्येक व्यक्ती शूद्र आहे. तर आपण दिवसातले काही तास किंवा काही काळ शूद्रच असतो दिवसात. आपण सगळे शूद्र पण आहोत, क्षत्रिय पण आहोत, वैश्य पण आहोत, ब्राह्मण पण आहोत.
ह्याच्याबद्दल आपण पुष्कळदा चिंतन केलेलं आहे. त्यामुळे जी व्यक्ती 3 गुणांमध्ये अडकलेली आहे ती स्त्री, आणि ज्या व्यक्तीनी जड सगळ्या वस्तू हे पंचमहाभूतांनी तयार झालेलं जगत हे सत्य असं मानलेलं आहे, ते शूद्र, यांना सुद्धा गीतेमुळे लाभ होऊ शकतो. हं? यांच्या समजुतीला उतरेल असं श्री व्यासांनी केलं. स्वातीचेनी पाणीये, न होती जरी मोतीये, तरी अंगी सुंदराचीये, का शोभिती तिये. स्वाती नक्षत्राचे पाण्याचे थेंब जर मोती झाले नसते, तर ती सुंदर स्त्रियांच्या शरीरावर कुठून शोभली असती. असं म्हणतात की स्वाती नक्षत्रात जो पाऊस पडतो, तो पाऊस जेव्हा समुद्रात पडतो किंवा तो शिंपल्यात जेव्हा पडतो, त्या शिंपल्यामध्ये मध्ये त्या पाण्याचे मोती होतात. आता ते खरंच होतं की नाही हे मला माहित नाही, परंतु असा दृष्टांत आहे. तर जर स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस नसता पडला, तर मोती कसे तयार झाले असते आणि ते मोती सुंदर स्त्रियांच्या अंगावर शोभून कसे दिसले असते. हं? नादू वाद्या न येता तरी का गोचरू होता, फुले न होता घेपता आमोदू केवी. नाद जर वाद्याच्या रूपाला न येता तर तो कानाला गोचर कसा झाला असता. वाद्यामधनं समजा नाद निघालाच नसता तर आपल्याला ऐकूच नसता आला. आणि फुले जर सुवास नसता झाला तर तो सुगंध नाकाने कसा घेतला असता. त्या फुलांना जर सुवास नसता तर आपल्याला कळलंच नसतं की ते फुल आहे म्हणून. गोडी न होती पक्वान्ने तरी का फावती रसने, दर्पणावीण नयने नयनू का दिसे. गोडी जर पक्वान्न झाली नसती तर जिभेला कशी घेता आली असती. आरशाशिवाय डोळ्याला डोळा दिसेल का, नाही दिसणार. द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी, तरी का ह्या उपासती आकळता तो. द्रष्टा जो गुरुमूर्ती तो दृश्याच्या मार्गात पडला नसता, म्हणजे निर्गुण जो श्री गुरु तो जर सगुण झाला नसता तर तो उपासनेस कसा स्वाधीन झाला असता. आपल्याला समजा उपासना करायची असेल तर उपासना आपण एखाद्या मूर्तीची करतो ना. तर जो निर्गुण निराकार गुरु आहे, तो जर सगुण साकार रूपात नाही आला तर आपण कोणाची उपासना करू. म्हणून मूर्तीपूजेला महत्व आहे आपल्या धर्मामध्ये. तैसे वस्तू जे असंख्यात, तया संख्या शते सात, न होती तरी कोणा येथ फावो शकते. त्याप्रमाणे जे अपार ब्रह्म आहे ते जर 700 श्लोकांच्या मर्यादेत आलं नसतं, तर ते ब्रह्म ह्या जगात कोणाला प्राप्त झालं असतं. मेघ सिंधूचे पाणी वाहे, तरी जग तया तेची पाहे, काजे उमपते नोहे टाकते कोणा. मेघ हा जरी समुद्राचं पाणी धारण करतो तरी जग समुद्राकडे न पाहता मेघाकडेच बघतं. का तर जे अमर्याद आहे ते कोणाला प्राप्त करून घेता येत नाही, परंतु मेघ जो आहे तो त्यातलं निवडक घेऊन आणि ते सगळ्या जगावर वर्षवतो. म्हणून मेघ हा आपल्याला जास्त उपयोगी आहे समुद्रापेक्षा, है ना. आणि वाचा जे न पवे, ते हे श्लोक न होते बरवे, तरी काने मुखे फावे ऐसे का होते. आणि वाचेला जे प्राप्त होत नाही असं जे ब्रह्म जर हे 700 सुंदर श्लोक न होते ना, तर ते ब्रह्म कानाने मुखाने भुगता येईल असं का झालं असतं. आता तुम्ही बघा की सगळे वेद, सगळे उपनिषद म्हणजे समजा समुद्र आहे, तर ते आपण कसं काय घेणार. तर त्याला डिस्टिल करून, म्हणजे त्यातलं सगळं सार काढून, आणि वर मेघ म्हणजे गीता झाली. 700 श्लोक म्हणजे हा मेघ. तर ती गीता 700 श्लोकांनी आपल्यावर बरसली. म्हणजे काय झालं की समुद्रातलं सगळं जे सार होतं, जे आपल्या उपयोगाचं होतं, ते मेघाने घेतलं, ढगाने, आणि आपल्याला दिलं. अशी ही गीता आहे की जिनी आपल्याला सगळ्या वेदांचं सार 700 श्लोकांमध्ये दिलं. म्हणून श्री व्यासाचा हा थोरू, विश्वा झाला उपकारू, जे श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला. म्हणून जगावर व्यासांचा मोठा उपकार झाला की त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला. आणि तोची हामी आता श्री व्यासाची पदे पाहता पाहता, आणिला श्रवणपथा मराठिया. आणि तोच हा ग्रंथ व्यासांची पदे पाहता पाहता, पदे म्हणजे त्यांचे श्लोक, मी आता मराठी भाषेच्या योगाने ऐकण्याच्या मार्गाला आणला. व्यासाधिकांचे उन्मेख, राहटती जेथ शाशंक, तेथ मीही रंक येक चावळी करी. व्यासाधिकांची ज्ञाने ज्या गीतेत संशययुक्तच वावरतात, त्या गीतेच्या बाबतीत एक गरीब मनुष्य बडबड करतोय.
असं ज्ञानेश्वर महाराज जर म्हणत असतील तर आपली काय गत आहे, विचार करा तुम्ही. परी गीता ईश्वरू भोळा, ले व्यासोक्ती कुसुममाळा, तरी माझिया दुर्वादळा नान म्हणे की. परंतु हा भोळा शंकर आहे. तो व्यासवचनरूपी फुलांची माळ धारण करतो, तरी माझ्या दुर्वादळांना म्हणजे मराठी ओव्यांना खास नाही म्हणणार नाही. आता भोळा शंकर कुठून आला ते? भोळा शंकर जो आहे तो म्हणजे यांचा नाथ परंपरेचा आदिगुरु आहे. आदिनाथ है ना. ज्ञानदेव महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ, त्यांचे गुरु आणखीन गहिनीनाथ, आणि आणखीन त्यांचे सगळे जे नाथ आहेत त्यांची आता येणार आहे सगळी पूर्ण लिस्ट. तर त्यांचे जे आदी गुरु आहेत ते म्हणजे भोळाशंकर. ही वॉज ए डिसायपल ऑफ काश्मीरी शैविझम. काश्मीरी शैविझम मध्ये जो आदी गुरु आहे तो शंकर आहे. तर तो भोळा आहे. तर त्याला व्यासांनी सुंदर माळ बनवली गीतेची संस्कृत मधली, ती जशी प्रिय आहे, तशीच मराठीमध्ये हे मी जे दुर्वांकुराचं जे बनवलंय ते सुद्धा त्याला तेवढंच प्रिय आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शंकरासाठी. मराठी ओव्यांना खास नाही म्हणणार नाही तो. आणि क्षीरसिंधूची या तटा, पाणिया येती गजघटा, तेथ काय मुरकुटा वारी जत असे. आणि क्षीरसमुद्राच्या किनाऱ्याला पाणी प्यायला हत्तीचे समुदाय येतात, तिथे चिलटांना क्षीरसमुद्र येऊ नको असं म्हणतो की काय? क्षीरसमुद्र म्हणजे दुधाचा समुद्र किंवा अमृताचा समुद्र. तिथे पाणी प्यायला म्हणजे अमृतच प्यायला हत्ती जर आले तर तो हत्तींना या म्हणतो तो समुद्र. तिथे चिलट समजा आली छोटी छोटी, तर त्यांना नाही म्हणणार आहे का? नाही. तर गीता श्रीकृष्णांनी सांगितली किंवा व्यासदेवांनी आपल्याला सगळ्यांना दिली, तर गीता आहेच उपयोगी. परंतु ज्ञानदेव महाराज आता सांगतात की माझी जी मराठीतली ज्ञानेश्वरी आहे ती त्याच्यापेक्षा कितीही निकृष्ट असली तरी सुद्धा ती आपल्याला तेवढाच लाभ करून देईल, किंवा त्याचा शंकर तसा स्वीकार करतील. बोला शंकर. पाख फुटे पाखिरू, नुडे तरी नभीच स्थिरू, गगन आक्रमी सत्वरू तो गरुडही तेथ. नुकतेच पंख फुटलेले पाखरू जरी फार उडले नाही तरी आकाशातच उडतं, आणि त्वरेने उंच आकाशाचं आक्रमण करणारा गरुडही आकाशातच उडत राहतो. त्यामुळे आकाशाला दोन्ही सारखेच आहेत. राजहंसाचे चालणे, भूतळी जालिया शहाणे, आणिके काय कोणे चाला विचेना. राजहंसाला चालणं जगात उत्तम ठरलं, राजहंसाचं चालणं उत्तम आहे, तर काय आणखी कोणी पृथ्वीवर चालूच नाही का? जी आपुलेनी आकाशे, अगाध जळ घेपे कलशे, चुळी चुळपण असे भरुनी न निघे. महाराज आपल्या पोकळीप्रमाणे घागरीला पुष्कळ पाणी घेता येतं, म्हणून चुळीच्या लहान पोकळी इतकं पाणी भरून निघत नाही काय? तर बघा की इथे सगळीकडे लहान मोठं हा भेद कसा नाहीये ते सांगितलंय. म्हणजे तुम्ही सगळे वेद आणि उपनिषद वाचले, तुम्हाला त्यांचा अर्थ कळला, तरी सुद्धा तुम्हाला तोच लाभ होणार आहे. आणि जर तुम्ही 700 श्लोक गीतेचे वाचले तरी सुद्धा तुम्हाला तोच लाभ होणार आहे. आणि जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली मराठीतली तरी सुद्धा तुम्हाला तोच लाभ होणार आहे. यांच्यामध्ये फरक काहीच नाही आहे, सगळं सारखंच आहे. दिवटीच्या अंगी थोरी, तरी ते बहु तेज धरी, वाती आपुलिया परी आणीच कीना. मशालीचा आकार मोठा असतो म्हणून तो पुष्कळ उजेड धारण करते. म्हणून मशाली म्हणजे ती म्हणायला पाहिजे, ती पुष्कळ उजेड धारण करते. आणि वात म्हणजे दिवा जरी लहान असली तरी ती आपल्या मानाने प्रकाश धारणा करतेच की नाही. म्हणजे मशालीमध्ये उजेड पुष्कळ येईल कारण की मोठी वात असेल तिची, परंतु जो दिवा असतो त्याची वात छोटी असते. पण दोन्हीमध्ये प्रकाश तोच आहे, सारखाच आहे ना. म्हणजे त्याचं ल्युमेन्स कदाचित जास्त असतील. म्हणजे एक 100 वॉटचा बल्ब आहे आणि एक 0 वॉटचा बल्ब आहे. याच्यामधनं प्रकाश जास्त मिळतोय असं कळेल, याच्यातनं कमी मिळतोय असं कळेल, परंतु प्रकाश तो प्रकाशच आहे ना, त्याच्यामध्ये कमी जास्त कुठे आहे. जी समुद्राचे एनी पैसे, समुद्री आकाश आभासे, थिल्लरी थिल्लरा ऐसे बिंबेची पै. महाराज समुद्रात विस्ताराच्या मानाने आकाशाचं प्रतिबिंब पडतं, आणि डबक्या एवढं आकाशाचं प्रतिबिंब पडतं, परंतु आकाशातच प्रतिबिंब पडतं ना. तेवी व्यासाधिक महामती, वावरो इथे वावरो येती ये ग्रंथी,
मा आम्ही ठाको हे युक्ती न मिळे किर. त्याप्रमाणे व्यासादिकांसारखे विशाल बुद्धी या ग्रंथाचे विवरण करण्यास येतात, मग आम्ही आपल्या अल्पबुद्धीने या गीता ग्रंथाचं विवरण करावं हे युक्तीला जुळणारं नाही का? जिये सागरी जळचरे संचरती मंदराकारे, तेथ देखोनी शफरे येरे पोहो न लाहती. ज्या पर्वतामध्ये मंदार पर्वताच्या आकाराचे प्राणी संचार करतात, त्या समुद्रात शफर नावाच्या लहान माशांना पोहता येतं असं दिसतं. अरुण आंगा जवळिके म्हणून सूर्या ते देखे, मा भूतळीची न देखे मुंगी काही. अरुण हा सूर्याच्या शरीराजवळ असतो म्हणून तो सूर्यास पाहतो. मग त्या सूर्याला पृथ्वीवरची मुंगी पाहत नाही काय? सगळ्यांना तोच सूर्य दिसतो. या लागी आम्हा प्राकृता देशिकारे बंधे गीता, म्हणणे हे अनुचिता कारण नव्हे. म्हणून आम्हासारख्या सामान्य लोकांना देशी भाषेत म्हणजे मराठी भाषेत गीता आणता येते हे म्हणणं अयोग्य आहे असं म्हणण्याला काही कारण नाही. म्हणजे आम्ही मराठीत सुद्धा गीता तुम्हाला सांगू शकतो, आपण मराठीत ऐकू शकतो. म्हणजे ही ज्ञानेश्वरी सगळी जी आहे ती गीताच आहे, आपल्याला ही मराठीत कळली. आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये, बाळये तरी न लाहे पावो काही. आणि बाप पुढे जात असता त्याच्या पावलाच्या अनुरोधाने जर मूल आलं तर त्या मुलाला बाप ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी पोहोचता येणार नाही काय? आपल्याला समजा आपण आपल्या वडिलांच्या मागे मागे पायी 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 चालत गेलो, आपल्याला तर कुठे जायचं माहित नाही, परंतु फक्त वडिलांच्या मागे गेलो आपण, तर वडील जिकडे आपल्याला नेतील तिकडे आपण सहजच पोहोचू ना. त्याप्रमाणे व्यासांच्या मागे ज्ञानेश्वर महाराज हे एक छोटं मूल आहे, त्यांच्या मागे 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 जात ते त्याच ठिकाणी पोहोचले असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं. तैसा व्यासाचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू, अयोग्यही मी न पवतू के जाईन. त्याप्रमाणे व्यासांचा माग घेत घेत आणि भाष्यकारांना वाट पुसत मी अयोग्य मनुष्यही तेथे म्हणजे गीतार्थाच्या ठिकाणी प्राप्त न होता कुठे जाईन. मी तुम्हाला आता जे सांगितलं तेच ज्ञानदेवांनी पण तेच सांगितलं. आणि पृथ्वी जयाची क्षमा नुबगे स्थावर जंगमा, जयाचेनी अमृते चंद्रमा निववी जग. आणि ज्याच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम प्राण्यांना कंटाळत नाही आणि ज्याच्या अमृताने चंद्र जगाला शांत करतो, जयाचे अंगिक असिके तेज लाहोनी अर्के, अंधाराचे सावाईके लोटीजत आहे. ज्याच्या अंगचं अंशभर तेज घेऊन सूर्य अंधाराचं संकट दूर करतो. समुद्रा जयाचे तोय, तोया जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचेनी. समुद्राला ज्याचं पाणी आहे, पाण्याला ज्याचं माधुर्य आहे आणि माधुर्याला सुंदरपणा ज्याच्या योगाने आहे. पवना जयाचे बळ, आकाश घेणे जेणे पघळ, ज्ञान जेणे उज्ज्वळ चक्रवर्ती. वाऱ्यातील सामर्थ्य ज्याचं आहे, ज्याच्या योगाने आकाश ऐसपैस आहे आणि ज्याच्या योगाने ज्ञान हे प्रकाशमान सार्वभौम राजा बनलेला आहे. वेद जेणे सुभाष, सुख जेणे सोल्लास, हे असो रूपस विश्व जेणे. ज्याच्या योगाने वेद चांगलं बोलणार आहे, ज्याच्या योगाने सुख भरभराटीत आहे, हे राहू द्या, ज्याच्या योगाने विश्वरूपवान झालेला आहे, तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू. रहाटत असे मजही आतू रिघोन या. तो सर्वांवर उपकार करणारा समर्थ श्री गुरु निवृत्तीनाथ माझ्यामध्येही प्रवेश करून वागत आहे. म्हणजे हे सगळं जे आपल्याला समजलं किंवा ज्ञानदेवांनी सांगितलं हे सगळंच्या सगळं श्री निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आता आयती गीता जगी मी सांगे मराठी या भंगी, येथके विस्मय लागी स्थावो आहे. ज्या गीतेचं ज्ञान मला सद्गुरूपासून आयतं म्हणजे मी श्रम न करता मिळालं आहे, ती गीता मी जगात आता मराठी भाषेच्या द्वारे सांगतो. याच्यात आश्चर्याला जागा कुठे आहे? श्री गुरुजैनी नावे माती, डोंगरी जयापासी होती, तेणे कोळीये त्रिजगती एकवद केली. डोंगरावर मातीचा पुतळा करून त्याला श्री गुरु द्रोणाचार्य असं नाव ठेवून त्याच्यापासून जो धनुर्वेद शिकला म्हणजे तो एकलव्य, त्या एकलव्य कोळ्याने आपल्या धनुर्विद्येच्या सामर्थ्याविषयी त्रैलोक्याची एकवाक्यता केली. म्हणजे कसं आहे बघा, की गुरुंनी समजा सांगितलं की मी तुला नाही शिकवत, तर शिष्य म्हणतो की ठीक आहे, तुम्ही मला नाही शिकवत ना, नका शिकवू. मी तुमचा पुतळा बनवतो मातीचा आणि त्या मातीच्या पुतळ्याला माझा गुरु समजून मी धनुर्विद्या शिकतो तुमच्याकडे.
म्हणजे काय आहे की गुरुपेक्षा शिष्य श्रेष्ठ आहे जिथे जास्त. त्यामुळे आपण गुरु वगैरे बनण्याच्या भानगडीत करू, आपण शिष्य बनण्याच्या भानगडीत पडावं. शिष्य जर शिकायला तयार नसेल किंवा शिकायला लायक नसेल तर कुठलाही गुरु त्याला शिकवू शकत नाही. आपल्याला समजा एखादी गोष्ट शिकायची असेल ना, तर आपली शिकण्याची तयारी पण पाहिजे आणि शिकण्याची पात्रता पाहिजे. वी हॅव टू बी केपेबल अँड विलिंग. जर ते नसेल तर कुठलाही गुरु जरी आला तरी आपल्याला काही शिकवू शकणार नाही. गुरु म्हणेल, हे शिष्या, मी आता तुझ्यासमोर पराभूत झालो. आय हॅव लॉस्ट, यू हॅव वन. आय कॅनॉट टीच यू. व्हाय? बिकॉज यू आर नॉट विलिंग टू लर्न. समजा एखादी व्यक्ती शिकायला तयारच नसेल तर आपण कितीही डोकेफोड केली तरी सुद्धा त्याला काही करणार नाही आणि त्याला जे करायचं तेच करू. अशा शिष्याला गुरु म्हणेल की ठीक आहे, मला तू सोडून दे, तू दुसरा कोणीतरी गुरु बघ, जो तुला सुधरवू शकेल. माझ्याकडनं नको शिकू. चंदने वेधली झाडे, झाली चंदनाचे निपाडे. वशिष्ठे मानिली की भांडे, भानुसी शाटी. चंदनाने म्हणजे परिमळाने व्यापलेली झाडं चंदनाच्या जोडीची झाली. वशिष्ठाने सूर्याच्या जागी ठेवलेली आपली जी काठी, ती काठी सूर्याशी स्पर्धा कराव्यास लागली. तिने सूर्यासारखा प्रकाश केला. मामी तव चित्ता थिला, आणि श्री गुरु ऐसा दादुला, जो दिठी वेणी आपुला बैसवी पदी. थोरांनी निर्जीवाचाही अंगीकार केला असता एवढी योग्यता येते. मी तर चित्ताने संपन्न आहे आणि जो आपल्या कृपादृष्टीने आपल्या पदावर बसवतो त्या श्री गुरुसारखा मालक माझ्या शिरावर आहे. आधीची देखणी दिठी, वरी सूर्य पुरवी पाठी. तै न दिसे ऐसी गोठी केही आहे. मूळची दृष्टी स्वच्छ असून शिवाय तिला जर सूर्याचं साह्य मिळालं तर त्या दृष्टीला नाही अशी गोष्ट कुठे झाली आहे काय? म्हणजे बघा की समजा आपली दृष्टी स्वच्छ आहे, म्हणजे डोळ्यांनी आपल्याला चांगलं दिसतंय आणि त्याला सूर्याचा आधार मिळाला किंवा सूर्याचं सहाय्य झालं, तर आपल्याला कुठलीही गोष्ट चांगली दिसेल. आपल्या डोळ्यांनी आपल्याला अंधारात स्पष्टपणे दिसणार नाही. डोळे चांगले आहेत परंतु सूर्य नाही आहे, अंधार आहे, त्यामुळे आपल्याला गोष्टी व्यवस्थित कळत नाही आहेत. आपलं जे सगळ्यात आवडतं उदाहरण आहे ते काय, की अंधुक अंधुक प्रकाशामध्ये आपल्याला दोरी आहे पण साप दिसतोय. परंतु जर सूर्यप्रकाश त्याच्यावर पडला स्वच्छ, तर आपल्याला तो दोर आहे हे कळेल. याचा अर्थ गीता हा तो सूर्य आहे. त्याच्या प्रकाशामध्ये आपल्या मनामध्ये जे संभ्रम असतात, जे अज्ञान असतं ते सगळं नाहीसं होतं आणि आपल्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन किंवा स्वरूपाचा बोध आपल्याला होतो. असं होतं. म्हणोनी माझे नित्य नवे, श्वासोश्वासही प्रबंध होवावे. श्री गुरुकृपा काय नो हे ज्ञानदेवो म्हणे. म्हणून माझे नेहमी वाहणारे श्वासोच्छ्वासही काव्यग्रंथ होतात. गुरुकृपेने काय एक होणार नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या कारणे मी श्री गीतार्थू मराठिया केला लोका यया दिठीचा विशो. ह्या कारणास्तव ही गीतेचा अर्थ ज्या लोकांना डोळ्यांनी दिसेल असा स्पष्ट मराठी भाषेत सांगितला. हं? परी मराठे बोलरंगे, कवळिता पै गीतांगे. तई गातयाचेनी पांगे, ये काढता नोहे. परंतु माझ्या मराठी शब्दांच्या रंगाने जेव्हा कोणी गीतेची पदे समजून घेईल तेव्हा संस्कृत गीता सांगणारा नसला तरी माझ्या मराठी शब्दात एकदेशीत्व येणार नाही. म्हणजे समजा संस्कृत आपल्याला कळत नसेल तर मराठीतनं सुद्धा गीतेचा जो संदेश आहे तो आपल्याला समजण्याची सोय आता ज्ञानदेव महाराजांनी करून दिली आपल्याला. म्हणून गीता गावो म्हणे, ते गाणिवे होती लेणे. ना मोकळे तरी उणे गीता ही आणित. म्हणून संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका जर सांगितली तर संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्याला माझी मराठी टीका दागिना होईल. म्हणजे संस्कृतात अर्थ खुलवील, अथवा माझी नुसती टीका जर सांगितली तरी ती संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्यालाही मागे सारेल. आता आपण काय केलं? आपण भाग्यवान आहोत की आपण संस्कृत मधली गीता वाचली. आपण वाचली म्हणजे काय, आपण फक्त ऐकली. वाचली कोणी? स्नेहाताई, मंजूताई, स्मिताताई, किंवा आधी आपल्याकडे एक
जियाची अदिती. हं? ह्या सगळ्या लोकांनी इतकी सुंदर गीता वाचली, आपण ती ऐकली संस्कृतमध्ये. त्याचा अर्थ आपण इंग्रजीत बघितला. त्याचा अर्थ आपण मराठीत बघितला. हं? आपले जे बंधू आहेत, किशोर कुलकर्णी, त्यांनी गीतेच्या श्लोकांचे जे नवीन श्लोक मराठीत तयार केले, ते आपण सगळे वाचले. विनोबांनी गीताही मराठीत सुंदर लिहिली, ती आपण सगळी वाचली. ज्ञानदेव महाराजांच्या ओव्या आता आपण वाचतोय. ह्या सगळ्यामुळे आपल्याला संस्कृतचा पण लाभ झाला आणि मराठीचा पण लाभ झाला. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. आणि जरी संस्कृत कळत नसलं तरी सुद्धा मराठीतनं सुद्धा वाचून किंवा समजून आपल्याला तोच लाभ होऊ शकतो. ती तर संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्यालाही मागे सारील असं म्हणतायत ज्ञानदेव महाराज. म्हणजे संस्कृतमधली गीता जरी नाही वाचली, कळलीच नाही, तरी सुद्धा नुसती ज्ञानेश्वरी वाचून सुद्धा आपल्याला खूप लाभ होईल. सुंदरांगी लेणे न सुये, तैतो मोकळा शृंगारू होये, ना लेले तरी आहे तैसे के उचित. सुंदर अंगावर दागिना घातला नाही तर तो दागिना मोकळा नुसता शोभतो, अथवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर तशी योग्य गोष्ट आणि कुठे आहे. म्हणजे अलंकार तर सुंदर आहेच, परंतु सुंदर शरीरावर तो आणखीन चांगला दिसतो. का मोतियांची जैसी जाती, सोनयाही मान देती, नातरी मानविती अंगेची सडी. अथवा मोत्यांचा जसा स्वाभाविक गुण असा आहे की ती सोन्यालाही शोभा देतात, अथवा ती मोती मोकळी जरी असली तरी सुद्धा आपल्या स्वरूपाने शोभिवंतच असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणी न होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अथवा वसंताच्या आरंभीची मोगरीची वाटोळी फुले गुंफलेली असोत किंवा मोकळी असोत, वासाच्या दृष्टीने त्यात कमी जास्तपणा नसतो. तैसा गाणीवे ते मिरवी, गीते विणही रंगू दावी, तो लाभाचा प्रबंधू ओवी, केला मिया. त्याप्रमाणे संस्कृत गीतेसह माझी मराठी टीका सांगण्यात आली तरी शोभा आणील, अथवा संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीकाच सांगितली तरी शोभा दाखवणारच. असा दोन्ही प्रकारे लाभ देणारा ओवीबद्ध काव्यग्रंथ मी केला आहे. तेणे आबाल सुबोधे, ओवियेचिने प्रबंधे, ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. मुलापासून तो जाणत्या मनुष्यापर्यंत सहज कळणाऱ्या त्या ओवीच्या वृत्तात ब्रह्मरसाने रुचिकर झालेली अक्षरे मी गुंफली आहेत. आता चंदनाच्या तरुवरी, परिमळा लागी फुलवरी, पारुखणे जियापरी लागे ना की. आता ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडांना सुवासाकरता फुलं येईपर्यंत राहावं किंवा थांबावं लागत नाही, चंदनाच्या झाडालाच वास येतो, तैसा प्रबंधु हा श्रवणी, लागत खेवो समाधी आणि, ऐकिलिया ही वाखाणी काय व्यसन न लवी. त्याप्रमाणे माझी ओवीबद्ध टीका कानावर येता क्षणीच श्रोत्याला समाधी आणते आणि माझ्या ओवीबद्ध टीकेचं व्याख्यान ऐकलं असता ते व्याख्यान ऐकण्याचा नाद लावणार नाही काय. पाठ करिता व्याजे, पांडित्ये येती वेशजे, तै अमृताते नेणिजे भावलिया. माझी टीका वाचायला लागलं की त्या निमित्ताने पांडित्याचा प्रकाश पडतो आणि त्यावेळी त्या व्याख्यानातील गोडीचा अनुभव आला की मग अमृताची देखील आठवण होत नाही. तैसेनी आईतेपणे, कवित्व जाले हे उपेणे, मनन निधिध्यास श्रवणे जिंतिले आता. त्याप्रमाणे सहज प्राप्त झालेलं हे कवित्व म्हणजे सर्वांना विश्रांतीचं स्थान झालेलं आहे. त्यामुळे आता याच्या श्रवणाने मन आणि निधिध्यास यांना जिंकले आहे. आपण अद्वैताची जी साधना आहे ती कशी करतो? श्रवण, मनन, निधिध्यासन. है ना? श्रवण म्हणजे पहिले आपण ऐकलं. मनन म्हणजे आपल्या मनात ज्या शंका होत्या त्या आपण दूर केल्या. आणि निधिध्यासन म्हणजे जे शंकाविरहित आपल्या मनामध्ये समजलेलं आहे आपल्याला, त्याचं आपण नेहमी चिंतन केलं. म्हणजे काय आहे, की ते नेहमी लक्षात ठेवलं. श्रवण काय केलं, की हा देह मी नाही आहे. हे मन बुद्धी मी नाही आहे. हा जीव मी नाही आहे. ठीक आहे. नंतर हे खात्रीपूर्वक समजून घेतलं. म्हणजे जिथे कुठे आपल्याला शंका होती, त्याचं आपण निरसन केलं. आता आपल्या मनामध्ये हे पक्क बसलेलं आहे, की हा देह मी नाही आहे आणि हा वेगळा जीव जो मी स्वतःला मानतोय, तो पण मी नाही आहे. आता काय करायचं? आता या जाणीवेमध्ये नेहमी नेहमी राहायचं. या जाणीवेमध्ये नेहमी राहणं याला निधिध्यासन म्हणतात.
सो स्टे इन दॅट अवेअरनेस. व्हेन यू आर इन दॅट अवेअरनेस, स्टे इन दॅट. म्हणजे काय की यू विल नॅचरली स्टे इन दॅट अवेअरनेस. मला हे जाऊन सारखं कोणाला सांगावं लागत नाही की माझं नाव विक्रम आहे किंवा मी पुरुष आहे. हे आपल्या मनात पक्क बसलेलं आहे. जसं हे ह्या मनात पक्क बसलेलं आहे, तसंच मी खरा कोण आहे हे जर मनात पक्क बसलं, तर मग काय होईल की हा देह, हे नाव, हा जीव ह्याचा भास होत राहील आणि ह्याचा व्यवहारामध्ये उपयोग पण होईल. परंतु खरा मी जो आहे, त्याचा मला कधीच विसर पडणार नाही. हे व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात निधिध्यासन. हे स्वानंद भोगाची सेल, भलतयसीची देईल, सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी. ही माझी टीका वाटेल त्याला आत्मानंद भोगाचा शेलका भाग देईल आणि श्रवणेंद्रियाकडून सर्व इंद्रियांचं पोषण करेल. चंद्रा ते अंगवणे, भोगुनी चकोर शहाणे, परी फावे जैसे चांदिणे भलतया ही. आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने चंद्राला म्हणजे चंद्राच्या अमृताला भोगून चकोर पक्षी चतुर ठरला आहेच. परंतु चंद्राचं चांदणं मात्र वाटेल त्याला जसं भोगाव्यास सापडतं. चकोराला चांदणं मिळालं खरंय, परंतु सगळ्यांना पण मिळालं ना. तशाच प्रकारे चकोरासारखंच. तैसे अध्यात्मशास्त्रीये अंतरंगची अधिकारीये, परी लोको वाक्चातुर्ये होईल सुखिया. त्याप्रमाणे या अध्यात्मशास्त्रात अंतर्मुख वृत्ती झालेलेच अधिकारी आहेत, परंतु शब्दचातुर्याने सर्व लोक सुखी होतील. अंतर्मुख वृत्ती ज्यांची झालेली आहे ते तर अधिकारी लोक आहेतच. त्यांना तर सुख होतच आहे, परंतु शब्दचातुर्याने सुद्धा किंवा शब्द ऐकून सुद्धा सर्व लोक सुखी होतील. ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे, ग्रंथू नोहे हे कृपेचे वैभव तिये. त्याप्रमाणे महाराज श्री निवृत्तीनाथांचा खरोखर मोठेपणा आहे. हा ग्रंथ नव्हे तर हे त्या श्री निवृत्तीनाथांच्या कृपेचं वैभवच आहे. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, नेणोके श्री त्रिपुरारी सांगितले जे. क्षीरसमुद्राच्या सन्निध भागी पार्वतीच्या कर्णरूपी गुहेत हे शंकरांनी केव्हा सांगितलं ते माहिती नाही. म्हणजे बघा की हे सगळं जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान शंकरापासून आपल्याला मिळालेलं आहे. तर ते कधी आणि कुठे सांगितलं गेलं हे आपल्याला माहिती नाहीये. ते क्षीरकल्लोळा आतू, मकरोदरी गुप्तू, होता तयाचा हातू पैठे झाले. ते क्षीरसागराच्या लाटांमध्ये माशाच्या पोटात जो भगवान विष्णू गुप्त होता त्याच्या हातात सापडला. हं? तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावया भग्नावयवा चौरंगी बैठला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला भेटला. हं. की तो चौरंगीनाथ सर्वांगाने संपूर्ण झाला. म्हणजे पहिले तो आदिनाथ शंकर, त्यांनी मत्स्येंद्रनाथाला सांगितलं, त्यांनी मग चौरंगीनाथाला सांगितलं. मग समाधी अव्युत्थया भोगावी वासनाया, ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधिली मीनी. मग समाधी न उतरता एकसारखी भोगावी या वासनेने ते इच्छेने ते वर्म म्हणजे मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षरायाला दिलं. मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षरायाला दिलं. तेणे योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसैक वीरू, तिये पदिका सर्वेक्षरू अभिषेक केलया. तर सर्वेश्वर मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी कमळाच्या सरोवर व विषयांचा नाश करण्यात शूर असे जे गोरक्षनाथ, त्यास समाधी पदाचे ठिकाणी अभिषेक केला. म्हणजे त्यांनी गोरक्षनाथांना सांगितलं. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. मग गोरक्षनाथांनी ते शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेलं अद्वैत आनंदाचं ऐश्वर सामर्थ्यासह श्री गहिनीनाथास दिलं. ते कळी काळी भूता आला देखोनी निरुता, ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधिली ऐसी. कली हा प्राण्यांना खरोखर ग्रसित आला आहे असं पाहून गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना आज्ञा दिली ती अशी. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला तो आमदे. की आद्य गुरु जो शंकर त्याच्यापासून शिष्य परंपरेने हा जो बोधाचा लाभ आमच्यापर्यंत आला, तो हा तू घेऊनी आघवा कळी गिळीदया जीवा सर्व प्रकारी धावा का करी पा वेगी. तो हा सर्व घेऊन
तू कलीकडून गिळल्या जाणाऱ्या जीवांना सर्व प्रकारे संकटात सत्वर मदत कर. आधीच तव तो कृपाळू, वरी गुरु आज्ञेचा बोलू. जाला जैसा वर्षा काळू कवळणे मेघा. मेघांना वर्षा काळाची जोड मिळाली म्हणजे ते जशी जोराने वृष्टी करतात, त्याप्रमाणे स्वभावता कृपाळू असलेल्या श्री निवृत्तीनाथांना त्यावर गुरु आज्ञेचा निरोप मिळाला. तर अशा प्रकारे आपण सगळी ही नाथपरंपरा शंकरापासून ते निवृत्तीनाथापर्यंत आणि ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत ऐकली. तर 1760 श्लोकांपर्यंत आत्तापर्यंत आपला प्रवास आता झालेला आहे. तर 1760 हा नंबर लक्षात ठेवा, 1760 इथपासून आपण पुढे सुरू करू 1761 पासून. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.